छत्रपती शिवाजी महाराजांचा भाऊ साठ्यांचा नाव राकेश राजेंद्र दोंदे, प्रभाग क्रमांक 27. तसंच मी आज घरकुल या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व परिवार उपस्थित आहोत आणि ह्या घरकुलमधला हा एकूण एक माणूस या ठिकाणी आज आनंद उत्सव साजरा करत आहोत. आज 106वी जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित माझे सर्व माता भगिनी यांना मी जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि पुढच्या कार्यक्रमास जो काही संध्याकाळी आमचा खूप मोठी जोरदार रॅली असते, कार्यक्रम असतो, मिरवणूक असते, त्या कार्यक्रमात आम्ही सर्व समाज एकत्र येऊन आम्ही इकडं कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता, आता बघा मी सांगितलं, आता मुल्लाजी आमच्या इकड्याचे आहे, हे सगळे आमचे मित्रपरिवारातले आहे, त्याच्यानंतर नितीन दातीर असेल, मी असेल, किंवा आम्ही हा सर्व ग्रुप किंवा आम्ही सगळं परिसरातले लोक आज जयंती निमित्त उपस्थित झालो आहोत. आणि तसंच ह्याच पद्धतीने सर्वात जोरदार जयंती आज संध्याकाळी अजून मोठी उत्सव साजरा होते आणि त्या उत्सवात आम्ही सर्व सहभाग घेऊन मोठा आनंद उत्सव साजरा करतो आणि जयंतीला कुठेही गालबोट लागून देत नाही. आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून कार्यक्रम आम्ही घेत होतो. आज आमच्या ह्या वस्तीला एक ओटा नव्हता, ओटा झाला आणि ओट्याच्या बरोबर आज मूर्ती पण आली आणि लवकरच इथं सभागृह होईल असं मी यांना शब्द देतो. अण्णाभाऊ साठेंचं या ठिकाणी आम्ही नितीन दातीर असेल, प्रियंका दोंदे असेल, बाळा दर्डे असतील, आम्ही या तिन्ही नगरसेवकांच्या माध्यमातून सांगतो की या ठिकाणी आम्ही अण्णाभाऊ साठेंचं, जसं आज नाशिकमध्ये मोठं लोकार्पण सोहळा आपल्या गिरीश भाऊंच्या माध्यमातून आज झाला आहे, तसंच पुढच्या वर्षी आम्ही सर्व प्रयत्न करून ह्या ठिकाणी पण मोठा पुतळा उभारू आणि मोठा कार्यक्रम घेऊ असं मी शुभेच्छा देतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी नितीन दातीर, नगरसेवक 27 प्रभाग क्रमांक. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्व समाजातील सर्वला शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. आणि ही जयंती संध्याकाळी मिरवणूकद्वारे जोरात साजरी होणार आहे, त्याला मी सर्वांच्या वतीने देतो, शुभेच्छा देतो. पुढील वाटचाली सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा. अखिल भारतीय मातंग संघ, मी शाखा प्रमुख काशीनाथ रामभाऊ घाटोळ. अखिल भारतीय मातंग संघामध्ये मी कमीच कम आता 1992पासून काम करतो आणि 92पासून शाखा प्रमुख असल्यामुळं जिथं पहिलं आम्ही घरकुल अण्णाभाऊ साठे नगरला राहत होतो गरवारेला, तर तिथून वस्ती इथं आल्यावर आम्ही 5 ते 10 वर्ष झालं आज इथं वस्तीमध्ये आलेलो आहोत. तर ह्या ठिकाणी पहिली जयंती आम्ही अशी साजरी केली की फक्त या ठिकाणी झेंडाला होता, तो बी आपले लाडके नगरसेवक राकेश भाऊ दोंदे यांनी त्या टायमाला आम्ही त्यांना बोलून त्यांनी इथं जागा दिली. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी थोडा वटा वाढवता आज पूर्ण चौफेर आणि पूर्ण स्टँड झालं इथं. मागच्या वर्षी अण्णाभाऊ साठेचा पुतळा आपण इथं बसवला. तसेच आता भाऊनी सांगितलं की आम्ही ह्या वर्षामध्ये 3-4 नगरसेवक मिळून अण्णाभाऊ साठे सभागृह आणि पुतळा मोठा करून देऊ असे त्यांनी आव्हान दिलं आपल्याला. या वर्षाच्या आतमध्ये हे काम आपलं होणार आहे. तर सर्वांना मी आजच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. कैलास शंकर वाकळे, अखिल भारतीय मातंग संघ उपाध्यक्ष. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, लवजी वस्ताद साळवे, डॉक्टर गोखले साहेब या महामानवास तिरवार वंदन करून आजच्या ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे राकेश भाऊ दोंदेताई, नितीन नाना आपलं दातीर, प्रशांत भाऊ खरात व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थिती दिल्याबद्दल मी आपल्या सर्व समाज बांधवाच्या वतीने व अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे व समाज बांधवांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. व तसेच ही जयंती आज अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने होत आहे. त्या ग्रुपचे अध्यक्ष
घाटोळे साहेब, अखिल महिला आघाडी अध्यक्ष डाखोरे ताई व अखिल भारतीय मातंग संघाचे सचिव गजानन आयरे व कैलास वाकळे उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने ही जयंती होत आहे व सर्व समाज बांधवांना या कार्यक्रमाला उपस्थित दिल्याबद्दल व सहकार्य केल्याबद्दल मी आपल्या ग्रुपच्या वतीने संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो व अभिनंदन करतो व कार्यक्रमाला उपस्थित दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. एवढं बोलून देऊ शकतो. प्रभाग क्रमांक 27चे नगरसेविका प्रियंकाताई दोंदे, नितीनभाऊ दातीर, प्रशांतभाऊ खरात, रमेशजी साठे, वाकळे साहेब, बालकाबाई डाकुरे 106व्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधव एकत्र झाला आहे आणि 106व्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी एक अण्णाभाऊचा लेख म्हणतो, ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा कुणापुढे मांडू, कारण ही न्यायव्यवस्था देखील भ्रष्टतेने रंगीन झाली. हे अण्णाभाऊंनी इथल्या राज्यकर्त्यांना ताशेरे ओढले होते. साहित्यकांचा, शोषितांचा आवाज, बुलंद आवाज, संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे जनक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊंना त्रिवार वंदना आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते गोळा झाले. ह्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत घरकुल विभागामध्ये. जय हिंद, जय लवजी, जय महाराष्ट्र. मी अलकाबाई डाखुरे, सगळ्या नगरसेवकला जय लहुजी.